आज आपण करणार आहोत चटपटीत आणि खुसखुशीत अशी मटरी। 5 वाजता चहाच्या बरोबर किंवा मधल्या वेळेत भुकेसाठी खूपच छान अशी ही मटरी आहे। चला तर लगेचच करायला घेऊया। त्यासाठी इथे मैदा घेतलेला आहे, 2 कप मैदा घेतलेला आहे, तो चांगला चाळून घेतला। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे तीळ, तर 2 कप मैद्यासाठी 2 चमचे पांढरे तीळ यामध्ये घालायचे, 1 चमचा जिरे घालायचं आणि 1 चमचा ओवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। इथे कढीपत्ता घालणार आहोत आपण यामध्ये, तर कढीपत्ता मी इथे पाव कप घेतलेला आहे, तो सुद्धा थोडासा आबडधोबड असा कापून घ्यायचा आहे। आपल्याला खूप बारीकही कट करायचा नाहीये, अर्धा अर्धा कट करून घेतला तरी सुद्धा चालेल। तो आता या मैद्यामध्ये मिक्स करूया आपण। चवीनुसार मीठ घालायचं, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तेल। तर तेल इथे गरम वगैरे करून घ्यायची गरज नाहीये, असंच थंड तेल घातलं तरी सुद्धा चालेल। आणि आता हे तेल आपण सगळ्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। ही मटरी करायला खूप सोपी आहे, घरात असलेल्या साहित्यांपासूनच तयार होते आणि खायला तर एवढी भन्नाट लागते, खूप खुसखुशीत अशी आणि चटपटीत ही मटरी तयार होते। सगळ्यांना तुम्ही केली ना, खूपच घरात सगळ्यांना आवडेल। तर आता तेल चांगलं पिठाला आपलं चोळून झालेलं आहे। आता आपल्याला पीठ मळायचं आहे, तर इथे खूप जास्त सैलसर असं नाही मळायचं, आपल्याला थोडंसं घट्टसर असं पीठ मळायचं आहे। त्यामुळे पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालूया आणि मग आपण ह्याचं पीठ छान भिजवून घेऊया। तर आता बघू शकता इथे पीठ छान आपलं मळल्या गेलेलं आहे, ते आता बाजूला ठेवून देऊया। आणि आपल्याला मटरीसाठी साठा करायला लागणार आहे, तर त्यासाठी इथे मी 2 ते 2.5 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर इथे तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा मैदा जरी घेतला तरी सुद्धा चालू शकतं। फक्त ह्याची एक छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मिक्स करून अशी याची एक छान पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण साठा आपला तयार झालेला आहे, तो सुद्धा बाजूला ठेवून देऊया। पीठही आपलं बऱ्यापैकी 15 ते 20 मिनिटं चांगलं भिजलेलं आहे। त्यामधला एक गोळा घेऊया आता आणि त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे, मैदा लावून घ्यायचा आणि त्याची जमेल तेवढी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मी पोळपाटभर अशी छोट्याशा गोळ्याची पोळी पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता ह्यावर आपण जो साठा तयार करून घेतला होता तो साठा सगळीकडे लावायचा आहे, अगदी पातळ लेअर लावायचं, खूप जास्तही लावायचा नाहीये। आणि आता तो सगळीकडे चांगला पसरवून घ्यायचा। सगळीकडे साठा चांगला लावून झाला की मग आता हे पोळीचे आपल्याला असं गोल गोल राऊंड करून घ्यायचं आहे। आणि घट्टसर जो राऊंड करताना आपण अगदी सैलसर नाही ठेवायचा, घट्ट घट्ट असा राऊंड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता सगळीकडे एकसारखं करून घेऊया आणि साईडचे जे कडा आहेत, पोकळ आहेत, त्या आपण कट करून घेऊया। पिठामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर कट करून घ्यायचं आहे। तर कट करताना अगदी छोटे छोटे पीसमध्ये कट करायचं अशा प्रकारे, म्हणजे मटरीनं आपली अजूनच छान खुसखुशीत आणि छोटे छोटे असे छान तयार होतात। आता बघू शकता जे कट केलेला भाग आहे, जो राऊंड राऊंड आतमध्ये आपण गोल केला ना पोळीला, तो राऊंडचा भाग आहे ना, त्याच्यावरच असं प्रेस करून आपण लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। फक्त अलगद एकदा दोनदाच लाटणं फिरवायचं, खूप जास्त लाटत बसायचं नाहीये। हे बघा, एकदा असं आडवं, एकदा अशा प्रकारे लाटण्याने फक्त थोडंसं 2दा लाटणं फिरून घ्यायचं आहे। काही जण फक्त असं प्रेस करून सुद्धा करतात, मटरी तयार करतात, पण ती थोडीशी जाडसर होते, त्यामुळे मी थोडंसं लाटून घेते। अगदी झटपट होतात, खूप जास्त आपल्याला लाटत बसायचं नाहीये, त्यामुळे फटाफट ह्या तयार होतात। तर अशाच पद्धतीने मी सगळ्याच गोळ्याचे आपण असे छोटे छोटे मटरी हे तयार करून घेतलेले आहेत, अगदी फटाफट तयार झालेले आहेत। आता मी 2 गोळ्यांचे एवढ्या मटरी आपल्या झालेल्या आहेत, 2 चपातीचे गोळ्याचे। तर आता मी ते लाटून झालं की इथे तेल तापायला ठेवलंच होतं। तेल आपल्याला खूप कडकडीत असं गरम करायचं नाहीये, अगदी मीडियम गॅसवर ठेवायचं आहे। तेल अगदी थोडंसं तापलं ना की गॅस अगदी मीडियम करायचा आणि त्यामध्ये आपल्याला आता हे मटरी सोडून द्यायची आहेत। सोडल्यावर बघा ते खाली तेलामध्ये खाली बसले आहेत, पण थोड्याच वेळात ते ना मस्त फुलून अशा त्या वरती येतात, हे बघा। आणि लगेचच ह्याला चमचा लावायची घाई करायची नाहीये, आधी चमचा लावून बघायचं। जर तुम्हाला थोडंसं सॉफ्ट वाटतं ना, तर अजिबात त्याला उलट पलट करायचं नाहीये।
1-1.5 मिनिटानंतर आता आपण यांना पुन्हा चेक करूया. आता थोडंसं आपल्याला असे कडक कडक मटरी लागायला लागली आहे. मग आपण आता ह्याला इथून पुढे सतत उलट पलट करत मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे, मीडियमच ठेवायचा आहे. म्हणजे जे लेअर्स आहेत ना गोल गोल आपण केले होते तर ते छान असे मस्तपैकी फुललेले आहेत आणि अगदी खुसखुशीत अशा आपल्या ह्या मटऱ्या तयार होतात. आता बघू शकता किती छान रंग आलेला आहे. मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर तळल्या गेलेले आहेत. आता हे सगळे आपण काढून घेऊया. आणि याच पद्धतीने आता सगळ्याच पिठाचे मी लाटून तळून सुद्धा घेते. तर आता आपल्या छान अशा या मटऱ्या मस्तपैकी तळून तयार झालेल्या आहेत. खूपच खुसखुशीत झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि छान त्याला लेअर सुद्धा मस्त आलेले आहेत, जवळनं दिसतील. आणि कुरकुरीतही तेवढीच झालेली आहे, तुम्हाला दाखवते एक पडून. तर बघू शकता मस्त आपली कुरकुरीत अशी मटरी तयार झालेली आहे. जर तुम्हाला अजूनच चटपटीत करून जर खायची असेल ना तर थोड्याशा बाउलमध्ये अशा मटरी काढून घ्यायच्या. त्यामध्ये तिखट मॅगी मसाला किंवा चाट मसाला तुम्ही घालून असं भुरभुरायचं आणि मग सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अजूनच चटपटी अशी आपली मटरी तयार होते. मस्त गरमागरम कडकडीत असा चहा बनवायचा आणि त्याबरोबर ही चटपटीत अशी खुसखुशीत मटरी खायची. खूपच सुंदर लागते. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मटरी करून बघा आणि मी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.